हरिओम. माझं नाव वर्षा वीरा युवराज सोनवणे, जळगाव शहर उपासना केंद्र. कोरोना काळ अति भयानक. खूप लोकांचे जीव गेले. माझे मिस्टर ना त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, म्हणजे आम्ही दोघंही क्वारंटाईन झालो. त्यांची तब्येत जास्तच खराब झाली. नंतर माझाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. आम्ही दोघंही पती पत्नी गोल्ड सिटीमध्ये हॉस्पिटलला ॲडमिट होतो. मिस्टर तर 18 दिवस होते. 18 दिवसापैकी 10 दिवस ते ICUमध्ये होते आणि 8 दिवस जनरलमध्ये. आणि माझं थोडं नॉर्मल असल्यामुळे माझे 8 दिवसात मला डिस्चार्ज मिळाला. पण त्या हॉस्पिटलमध्ये मला खूप काही बापूंनी सामर्थ्य दिलं. अजिबात मिस्टर ICUमध्ये असताना मला अजिबात भीती वाटली नाही. आपली कोरोना काळात आपली ऑनलाईन उपासना चालूच होती. तिथे बेडवर असतानासुद्धा ती ऑनलाईन उपासना बापूंनी दररोज माझ्याकडनं करून घेतली. मला खूप बापूंनी सामर्थ्य दिलं आणि मी सतत माझे सकारात्मक विचार मी सारखी हेच बोलायचे. माझे मिस्टर ट्रीटमेंटसाठी गेलेले ICUमध्ये आणि ते ट्रीटमेंट घेऊन चांगले होऊनच होणार, म्हणजे बाहेर येणार. बापू त्यांना बरं करणारच आणि ते सुखरूपपणे बाहेर येणार. बघा कसं बापू भक्तांना किती आपल्याला कॉन्फिडन्स असतो की बापू बरोबर ह्या अडचणीतून दुःखातून बाहेर काढतीलच. आणि त्या कालावधीमध्ये बाहेरचे नातेवाईक मित्रमंडळी कोणीच कोणाला भेटू शकत नव्हते. म्हणजे बघा, तिथे फक्त एकटीच. पण मी एकटी नव्हते. संपूर्ण चंडिका कुल माझ्यासोबत होते. मी बापूंना सारखी म्हणायची सतत, माझी मोठी आई आहे स्ट्रॉंग, माझा बापू स्ट्रॉंग आणि आपल्या बापूंची लेकरं स्ट्रॉंग. तो स्ट्रॉंग करणारच आणि अलगद बाहेर काढणारच. आणि खरंच सांगते, मिस्टरांना त्यांना अलगद बापूंनी बाहेर काढलं. या संकटातून ते ICUमधून बाहेर आले जनरल वॉर्डमध्ये आणि त्यांची तब्येत हळूहळू सुधारत गेली. आणि बापूंनी कोरोना काळातून खरंच आम्हाला सुखरूपपणे बाहेर काढलं. खरंच मी ऋणी आहे बापूंची. अनिरुद्धा तुझा मी किती ऋणी झालो, अनिरुद्धा तुझा मी किती ऋणी झालो, अनिरुद्धा तुझा मी किती ऋणी झालो. हरिओम. श्रीराम अंबज्ञ. नाथ संवित, नाथ संवित, नाथ संवित.